लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासुबाई। गुड मॉर्निंग मीरा। अरे वाह, बॅग रेडी, गुड। हे मात्र कौतुक करायला हवं तुझं। काय वाटेल ते झालं तरी सकाळी मी वॉकला जाताना तू माझी बॅग अगदी तयार ठेवतेस, कमाल आहे। आय एम सॉरी। जगातली तू पहिली अशी बाई असशील जिचं कौतुक केलं की ती सॉरी म्हणतेय। नाही, काल रात्री जो प्रकार झाला त्यासाठी आय एम सॉरी। रात्री रात्री असं काय घडलं की तू सॉरी म्हणावस? अहो आबा, काल रात्री ते काही झालं ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना, आणि म्हणूनच मी तुम्हाला सॉरी म्हणा। एक सांगू का, सॉरी आणि थँक्यू हे परक्या माणसांनी बोलायचं असतं, आपल्या माणसांनी नाही। नाही तरी पण जे घडायला नको होतं ते घडलंच ना शेवटी। अगं म्हणूनच कधी कधी घडणाऱ्या या गोष्टींना ऍक्सिडेंट असं म्हणतात, आणि कितीही काहीही झालं ना तरी ऍक्सिडेंट टाळता येत नाही। त्यामुळे ज्या गोष्टी टाळता येत नाहीत त्या विसराव्यात, नाही का? विसरता येऊ शकतात ना। आणि या गोष्टी आपण विसरलो ना तरच आपण पुन्हा नव्याने चांगलं जीवन जगू शकतो, मजेत राहू शकतो, कळलं? नुसती मान हलवून चालणार नाहीत। माझं म्हणणं जर तुला पटलं असेल तर नेहमीसारखं प्रसन्न चित्ताने तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणशील। म्हण पाहू, गुड मॉर्निंग। अगं मी तुला लाजायला सांगितलं नाहीये, फक्त गुड मॉर्निंग म्हणायला सांगितलंय। म्हण, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग आबा। दॅट्स इट। अरे ही तुमची बॅग। येस। ग्लुकॉन-डीचं पाणी प्यायचं, तळलेली भजी खायची नाही, नाहीतर वहिनी थांबा, पाणी आणते। अभिलाषा, कशी आईची तब्येत? डॉक्टर काय म्हणाले? अरे बोलत का नाही आहात तुम्ही? काय झालंय? प्रथमेश, अरे काय झालंय? ईसीजी काढला एवढंच कळलं, पुढे काय झालं? डॉक्टर काय म्हणाले? अरे तुम्ही अभिलाषाच्या आईला भेटायला ना गेला होता? काय काय सांगितलं डॉक्टरांनी? बोला ना काहीतरी। गप्प बसा, हसायला काय झालं? आणि आणि आबा तुम्ही पण ना। मी काय केलंय? प्रथमेश, अरे काय झालंय? काय ग, तू सांगतेस की मी सांगू? ए बाबा, सांग ना, तू सांग, काय झालं? हो आबा, घाबरण्यासारखं काहीही नाही। हिच्या आईला हायपर ऍसिडिटी झाली होती आणि अख्ख्या कोल्हापुरात सांगण्यात आलं की हार्ट अटॅक आलाय। त्यामुळे आसपासची सगळी नातेवाईक मंडळी हातात असतील नसतील ती कामं सोडून धावत सुटली त्यांना भेटायला। कशासाठी? त्या ऍसिडिटी झालेल्या पेशंटला बघायला। त्या निमित्ताने आपण आईला तरी भेटलो, आणि 4 नातेवाईकी भेटले ना आम्हाला। ह्याआधी मी तुम्हाला सांगत होते की आपण आईला भेटायला जाऊया, पण घेऊन गेलात का तुम्ही मला? मग एकूण काय, काळजी करण्याचं काही कारण नाहीये अजिबात। म्हणजे मी आता वॉकला जाऊ शकतो? अगदी अगदी, प्रश्न तत्वांचा आहे शेवटी। तुम्हाला ऍसिडिटी व्हायची नाही तर? गुड जोक। तुमचं चालू दे, एन्जॉय। धन्यवाद। मीरा, तुला सांगतो, आमच्या सासूबाई म्हणजे हो, खबरदार यापुढे माझ्या आईच्या विषय काढला तर? बिलकुल नाही।
आई हम्म. आम्ही तुला खूप मिस केलं. अगं बाई, मला पण तुम्हा तिघांची खूप खूप आठवण आली. आई तू अशी निरखून का पाहते? अगं तुम्ही, मी नसताना खूप वाळलात नाही का? अभिलाषा, तू पण ना. अगं 2 दिवसात असा किती फरक पडणार आहे? मला तर जशा होत्या तशाच दिसतात आहे तिघी जणी. अहो, तुम्हाला काय कळतंय ह्यातलं? त्यासाठी ना आईची नजर लागते. हो. काय ग पोरीनो, ती तुमची छोटी आहे, तुम्हाला काय जेवायला खायला द्यायची नाही का? मी तुम्हाला सांगते, त्या मीराचं नाही या तिघींकडे लक्षच नसेल. तसंही आजकाल तिचं कुठेतरी भलतीकडे लक्ष असतं. लक्ष देण्याचं, काळजी घेण्याचं ना फक्त नाटक करते ती आपल्या समोर. आपण नसताना बघितलं ना काय दशा झाली तिघींची. अभिलाषा, तुला कितीदा सांगितलंय मुलींसमोर असं काही बोलत जाऊ नकोस. पण तू ना, जाऊ दे. ए, मी तुमच्यासाठी ना कोल्हापूरहून एक मस्तपैकी सरप्राईज आणलंय, बघायचंय? चला चला खाली चला 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 चला. हळू 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 पडची. वैष्णी, आलात तुम्ही? कधी आलात? आत्ता आत्ता आलात का? कशात? बरी आहे. तुमच्या आईची तब्येत ठीक नव्हती ना? आता कशी आहे त्यांची तब्येत? ठीक आहेत त्या. वहिनी, तुम्ही 2 दिवसात आलात ते बरं झालं. अहो, कधी एकदा तुम्ही परत येतायत ना असं झालं होतं मला. मोठ्या जाऊबाई काय असतात ना ते मला खरंच कळलं. तुमची कमतरता खूप जाणवली मला. माझी कमतरता का जाणवली तुला? अहो वहिनी, अहो वहिनी, ह्या 2 दिवसात एका मागोमाग एक अशी गोष्ट घडत गेलीये ना की या सगळ्यांना हँडल करणं ना अशक्य. जो तो येतोय आपल्यालाच बोलतोय. म्हणूनच मला तुमची खूप आठवण येत होती. का? एवढं काय घडलं या 2 दिवसात? अहो, त्या गायत्रीजी हॉस्पिटलमधून निघून गेल्या ना. कुठे? कुठे गेल्या ते काही माहित नाही, पण कुणालाही न सांगता गेल्या. तेव्हापासून त्या मीराचा चेहरा असा पडलेला आहे. जाता जाता चिठ्ठी लिहून गेल्या आणि वरती 4 गोष्टी लिहून पण गेल्या. आपल्या सगळ्यांबद्दल तर वाईट लिहिलंच, वरती आबांबद्दल पण लिहिलं. त्या मीराला त्या गायत्रीचा किती भारी पुळका. त्या गायत्रीशी सुनेचं नातं जोडण्याच्या नादात आपल्या घरातली नाती विसरायला लागलीये ती. का ग? पण असं काय झालं? काय होणार? हा सगळा आरोप माझ्यावरच टाकला की गायत्री माझ्यामुळे गेली. मग काय, सटकलं डोकं आणि लावली कानाखाली तिच्या. सगळं काही फिनिश. म्हणजे मी घरात नसताना एवढं काही घडलं आणि मला काहीच माहित नाही. अहो वहिनी, एवढ्यात ना एकच चांगली गोष्ट घडलीये. ती म्हणजे जाता जाता गायत्रीजींनी सगळ्यांना दुखवल्यामुळे आता परत घरी येणं शक्य नाही आणि आबांनी त्यांना परत घरात घेणं पॉसिबल नाही. आता वहिनी, आपण जी बाई ठरवू ना त्या बाईशीच आबांचं लग्न होईल. म्हणजे मी नाही हो, तुम्ही. तुम्ही कशा मोठ्या सुनबाई नाही का? मला जे काही सांगायचं होतं ते मी सांगितलं. आता तुम्ही विचार करा. हा, येते मी. दोन दिवसात बरंच काही घडलंय या घरात. आणि ही कॅश आता माझ्यासमोर कितीही नाटक करत असली तरी या सगळ्याच्या मागे तिचा नक्कीच हात असणार. त्याशिवाय ती माझ्याबद्दल सहानुभूती असण्याचं नाटक करणार नाही. तिला असं वाटत असेल की तिने काहीही सांगितलं की मी पटकन तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवेन. पण तिला हे माहित नाहीये की माझा फक्त माझ्यावरच विश्वास आहे, बाकी कुणावरही नाही. काही का असे ना,
आता या सगळ्या प्रकरणाकडे मलाच लक्ष घालायला हवं. ए सावित्री चल. तू तू कशाला इथे आला तडमडायला? अरे येणारच, आपलं प्रेम आहे तुझ्यावर. प्रेम? अरे दारू पिऊन जेव्हा माझ्यावर हात उचलतो तेव्हा कुठे जातं प्रेम? अरे सोड ना, जुन्या गोष्टी आहेत त्या. आता न्यायला आलो ना तुला, चल ना बरोबर. नाही येणार मी इथेच बरी आहे. निदान इथे मला 2 वेळची भाकरी तरी मिळते व्यवस्थित. हे बघ तुझी शपथ घेऊन सांगतो, मी दारू नाही पिणार. बस चल ना घरी चल ना. चहा तयार झाला की नाही? अगं झाला, हे काय कपातच होतीये. हम्म. मला सांग, तू एवढी एक्साइट होऊन का बोलतीयस? अहो आबांची यायची वेळ झाली आहे ना, म्हणून घाईघाईने सांगायला आले तुम्हाला. पण चहा व्हायला असा किती वेळ लागतोय? काकू, आजचा चहा तुम्हाला असा तसा करून नाही चालणार. आज स्पेशल चहा बनवावा लागणार आहे आबांसाठी. प्रत्येक वेळी चहा बनवून देणारी ती मीरा आज ती घरात नाहीये. त्यामुळे तुमच्या हातचा चहा घेतल्यावर प्रत्येक सकाळी आबांना तुमच्या चहाची आठवण झाली पाहिजे, एवढं मात्र लक्षात ठेवा. बरं काकू, तुम्ही चहामध्ये आलं टाकलंय ना? मला माहिती आहे की तुम्ही आबांना नेहमी आल्याचा चहा बनवून देता, पण एकदा कन्फर्म केलं. हो, आलं घातलंय मी चहात, पण साखर जरा कमी घातलीये. त्यांना कमीच साखर लागते ना. तशी कमीच लागते, पण चहा गोड व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर चहा देताना अशी गोड स्माइल ठेवा, म्हणजे कसा गोडवा आपोआपच चहामध्ये उतरेल. इश्श, तुझं आपलं काहीतरीच. लाजतंय काय? ही काय लाजण्याची वेळ आहे? मी काय सांगते ते नीट लक्ष द्या. काय? हे बघा, आपण ठरवल्याप्रमाणे सगळं काही तसंच घडतंय. आज आबांसमोर मी तुमचा विषय काढणार आहे, त्यामुळे कमीत कमी वेळात तुम्हाला जास्तीत जास्त आबांना इम्प्रेस करायचंय. तू नको त्याची काळजी करूस, मी करीन मॅनेज सगळं. ओके? एक मिनिट. आता काय झालं? हो काकू, किती वेळा सांगितलं तुम्हाला, काय? खांद्यावर पदर ठेवायचा असतो. अगं, घेते ना मग त्यात काय. काय साडी नेसलीये तुम्ही? ठीक आहे, बदलून येऊ का मी? नाही, नको. आता आबांची यायची वेळ झाली. चला राहू द्या. चल. काकू, काही करून आज आपली रंगीत तालीम सक्सेस करायची आहे. सो ऑल द बेस्ट. थँक्यू. मॅडम, तुमची बेल झाली आहे. काय? कुणी दिला? अहो चला बाहेर पडा, मग कळेल. मी इथे सही. तू का जामीन दिलास मला? माणुसकीच्या नात्याने काही केलं तर चुकतं का? इन्स्पेक्टर साहेब, हिला सांगा मला हिचा जामीन नकोय. मला हवाय. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, म्हणून मी जामीन देते. इन्स्पेक्टर साहेब, हिला सांगा मी हिचा जामीन नाकारलाय. मला तुम्ही कोर्टासमोर हजर करा. जे काही सांगायचं ते मी कोर्टात सांगेन. हो बाई, आता तुमचा जामीन झालेला आहे. तुम्हा दोघींना जो काही गोंधळ घालायचा असेल तो पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन घालायचा. समजलं? निघा आता. हो, इथे सही करा. चहा. अरे तुम्ही कशाला आणला? रोज मीरा आणते तुमच्यासाठी चहा. आज ती घरात नाही म्हटल्यावर म्हटलं आपण करून न्यावा.
कसा झालाय चहा? वा, छान झालाय. आल्याचा स्वाद पण चांगला लागलाय. हो, तुम्हाला चहात आलं आवडतं माहितीये मला, म्हणून मुद्दामून घातलंय मी त्यात. खर तर एक गोष्ट सांगायची होती मला तुम्हाला. सांगा ना. मी इथे 4 दिवसांसाठी राहायला आले होते. आता मला जायला हवं इथून. म्हणजे तुमच्या घराचं काम झालं पूर्ण? नाही, घराचं काम नाही पूर्ण झालं, ते काय होईल आज ना उद्या. पण मी माझ्या स्वार्थासाठी इथल्या घरातल्या सगळ्यांना त्रास देणं बरं वाटत नाहीये मला. तुमचा कसला आलाय स्वार्थ? काय आहे, या घरातली सगळीच माणसं आता मला आपली वाटायला लागली. म्हणजे या घरातल्या सगळ्याच माणसांबद्दल मला आता खूपच आपुलकी वाटायला लागली. आणि तरी सुद्धा मी मात्र परकीच. आणि परक्या माणसांनी समोरच्या माणसांना किती जीव लावायचा ना. आता ही परकेपणाची भावना असताना सुद्धा समोरच्याला जीव लावणं हा स्वार्थच झाला ना. ही विदुला काकू ऍक्टिंग पण छान करते हा. अशीच बेरिंग कायम ठेवली तर माझा प्लॅन सक्सेस व्हायला फार वेळ लागणार नाही. थांबा गायत्रीजी. आता थांबण्यासाठी काय उरलंय? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारायला थांबवले. तुम्हीच सांगा आता काय उरलंय. आम्ही माणुसकीच्या नात्याने तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आम्हाला तर सोडाच, तुम्ही डॉक्टरांनाही न विचारता तिथून निघून गेला का? आम्ही तुमच्यासाठी जे हॉस्पिटलमध्ये पैसे भरले होते ते तुम्हाला परत करायचे होते म्हणून विकलत तुम्ही बिजलीला, बरोबर? ते पैसे आम्ही तुमच्याकडे मागितले सुद्धा नव्हते. मग इतक्या तातडीने ते पैसे परत करायची काय गरज होती तुम्हाला? तुला माहितीये मला कुणाचेही उपकार घ्यायला आवडत नाहीत मीरा. मी आजपर्यंत कधी माझ्या घरच्यांचे उपकार नाही घेतले तर बाहेरच्यांचे हो, काय? मला माहितीये आम्ही तुमच्यासाठी अजूनही परके आहोत, बाहेरचे. हे मान्य आहे मला. पण त्या पैशांसोबत तुम्ही एक पत्र पाठवलं, त्याचं काय? अरे मी माणुसकीच्या नात्याने तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं, ते पैसे भरले होते आणि तुम्ही त्याचा असा अर्थ काढला. त्या पत्रामध्ये तुम्ही जी भाषा वापरलीत ना, त्यामुळे तुम्ही माझाच नाही तर माझ्या घरच्यांचा आणि त्यांच्या भावनांचा अपमान केलाय. माझ्या भावनांचं काय? माझ्या भावनांचं काय? मी एकटी राहते म्हणून मला स्वाभिमान किंवा भावभावना नाहीत असा तुझा आणि तुझ्या घरच्यांचा समज झाला होता का? नाही, नाही तर मग तुझ्या सासऱ्यांशी माझं लग्न ठरवून तू कशी काय मोकळी झालीस ग? ते पण माझं मत न विचारता, माझी संमती न घेता. सासूबाई